नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर वैयक्तिक रीडिंग करून घ्यायचं असेल किंवा कोणत्याही प्रश्नासाठी ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्राद्वारे काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही माझा जो व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे किंवा ईमेल ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर प्रश्न पाठवू शकता आणि त्याद्वारेच तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा मिळेल. आज आपण मकर राशीचं रीडिंग करणार आहोत. चला तर पाहूया रीडिंग काय म्हणत आहे. रीडिंगमध्ये कार्ड्स आली आहेत 5 ऑफ कप्स रिव्हर्स, 6 ऑफ सॉर्ड्स, 8 ऑफ कप्स, एस ऑफ वँड्स, जजमेंट, किंग ऑफ कप्स, 8 ऑफ सॉर्ड्स, 7 ऑफ वँड्स. 8 ऑफ कप्स, 8 ऑफ सॉर्ड्सची कार्ड सांगतायत की तुमची इच्छाशक्ती खूप चांगली आहे. तुम्ही आनंदी आहात, स्वतःला जे आवडतं त्या गोष्टी करत आहात. परंतु काही दिवसांपूर्वी तुम्हाला काही दुःख मिळालं, कुटुंबात काही तणाव होते किंवा नातेसंबंधातून हे दुःख मिळालं असेल. तर आता ह्या सगळ्यातून तुम्ही बाहेर आलेले आहात आणि ते सगळं विसरून आता शांत कसं राहता येईल हे तुम्ही पाहत आहात. तुम्ही प्रेमळ, सगळ्यांची काळजी घेणारी अनुभवी व्यक्ती आहात. खूप हळव्यासुद्धा आहात. मकर राशीच्या काही लोकांच्या बाबतीत असं असू शकेल की तुमच्या भावनांचा लोक गैरफायदा घेतात. शब्दांनी, विचारांनी तुम्हाला बांधण्याचा प्रयत्न करतात. त्यांची अशी इच्छा असते की तुम्ही आनंदी राहू नये. त्यांनी ज्या वेदना तुम्हाला दिल्या आहेत त्यातच तुम्ही राहावं, पण तसं झालं नाही. तुमची इच्छाशक्ती इतकी जास्त आहे की तुम्ही या नकारात्मक ऊर्जेला मागे टाकून तुमची स्वप्न पूर्ण करत आहात किंवा येत्या काही दिवसात कराल. लोकांनी कितीही तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला तरी त्यात त्यांना यश मिळणार नाही आहे. आत्तापर्यंत खूप मेहनत घेतली आहे तुम्ही, त्यामुळे कोणी कितीही वाईट हेतूने तुमच्यावर नजर ठेवली तरी तुम्हाला यश मिळणारच आहे. तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करणार आहात. मार्गदर्शनासाठी आपण इथे 3 कार्ड्स काढली आहेत. इनर व्हॉइसचं कार्ड सांगतंय की तुमचं अंतर्मन तुम्हाला अचूक मार्गदर्शन करत आहे, तेव्हा त्याचं ऐका. आत्तापर्यंत तुम्ही अनेक वेळा दुसऱ्यांसाठी बऱ्याच गोष्टी केल्या असतील, पण लोकांनी तुम्हाला गृहीत धरलं, तुमचा अपमान केला. असं असेल तर आता परिस्थिती बदलेल, कारण आता तुम्ही स्वतःसाठी वेळ देत आहात. तुम्ही पाहाल की अनेक लोक तुमच्यावर नाराज होतील, कारण त्यांच्यासाठी तुम्ही वेळ देत नाही आहात, त्यांना प्रोत्साहन देत नाही आहात.
लोकांचा फायदा आहे तेव्हा तुमची ते स्तुती करतात. ज्या क्षणी एखादा स्वतःबद्दल विचार करायला लागतो त्या क्षणापासून लोक त्याचा जमेल तसा अपमान करायला लागतात.